नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग मित्र जी सिरीज चालू आहे आपली हॉट क्वेश्चन ची सिरीज चालू आहे. आज आपण पार्ट 1 चे हॉट क्वेश्चन आपण इथं घेऊन आलो आहोत. ओके, आज आपण दोन एक्झाम्पल हॉट क्वेश्चनचे बघणार आहोत, ते बी क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके बेटा, चला तर मग जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूया. ओके, हा आपला 4 मार्कला क्वेश्चन पडलेला आहे. 10 क्वेश्चन्स म्हणजे झालेले आहेत आपले 2019 ते 25 पर्यंत असे 10 क्वेश्चन आपण काढलेले आहेत. पण आपली जी सिरीज आहे की 1-2 क्वेश्चनची तीच क्वेश्चन सिरीज आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे टाकणार आहोत. ओके बेटा. आता हे मार्च 2025 ला क्वेश्चन पडलेला आहे आपला. कोणता बेटा? मार्च 2025 ला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. एम ची व्हॅल्यू काढायची. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके. हा इक्वेशन बेटा इथं इक्वेशन आहे आपल्याकडं m मायनस 12x² प्लस 2m मायनस 12x प्लस 2 इक्वल टू 0. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची. कोणाची काढायची बेटा? m ची व्हॅल्यू काढायची. ओके, चला. हा आपला हॉट क्वेश्चन जे मार्च 2025 ला 4 मार्कला क्वेश्चन पडलेला हा आपला बुक मधलाच क्वेश्चन आहे. ओके, तर म्हणजे प्रॉब्लेम सेट मधला. आता बघा, याला पहिल्यांदा सुरू काय करायचं बेटा? कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ सोल्युशन. कम्पेअर विथ कोणासोबत बेटा? ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. शी कम्पेअर केल्या. मग आता a ची व्हॅल्यू काय बेटा इथं? a ची व्हॅल्यू आहे आपली m मायनस 12. तर b ची व्हॅल्यू काय आहे? 2m मायनस 12 आणि c ची व्हॅल्यू काय आहे बेटा? प्लस 2 आहे. काय आहे? प्लस 2 आहे. ओके, मग आपल्याला काढायचे b² मायनस 4ac. अगोदर हे काढून घेऊ. ओके, b² मायनस 4ac म्हणजे b चा वर्ग म्हणजे 2m मायनस 12 म्हणजे ह्या ब्रॅकेटचा आपल्याला होल स्क्वेअर आहे. मायनसला मायनस, 4 ला 4. ए म्हणजे कोण बेटा? ए म्हणजे m मायनस 12. m मायनस 12 ए म्हणजे. मग सी म्हणजे कोण आहे बेटा? सी म्हणजे 2. सी म्हणजे 2. चला तर मग ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर काढला, 2 चा वर्ग किती असणार आहे? 4. m² मायनस 12 चा ह्या ब्रॅकेटचा होल मी असं लिहू शकतो मायनस m मायनस 12 चा होल स्क्वेअर. ओके, याचा स्क्वेअर काढला, याचा स्क्वेअर लिहिला, मायनस 4 दुनी 8 m मायनस 12. ओके बेटा, हा असं लिहून घेतल्या. मग आता इथं बघ, इथं m मायनस 12 आहे, इथं m मायनस 12. मग आपण काय करून घेऊ बेटा? m मायनस 12 म्हणजेच 4 m मायनस 12 आपण काय निघाल्या? कॉमन काढल्या. काय केलं बेटा? कॉमन काढल्या. मग हे 4 बाहेर आला, इथलं m मायनस 12 बाहेर आला, इथं 2 आहेत म्हणजे एक मधात उरला m मायनस 12. ओके, मग आता इथं इथं कोण उरलं मधामध्ये? m मायनस 12 उरलं, इथलं मायनसला मायनस. आता 4 बाहेर आलं म्हणजे इथलं काय येईल? याला भागल, 4 दोन्ही 8, इथं 2च उरल. m मायनस 12 बाहेर आलं म्हणजे हा ब्रॅकेट इथं आला, जसाला तसा 4 m मायनस 12 आणि दुसरा ब्रॅकेट काय? m ला m मायनस 12 आणि मायनस 2 किती झाले बेटा? मायनस 14. म्हणजे हा आपला काय आला? b² मायनस 4ac म्हणजेच आपला कोण आला? डेल्टा आला. कोण आला बेटा? डेल्टा. हा डेल्टा जर झाला तर बेटा आपल्याला त्याने एक कंडिशन सांगितली. काय कंडिशन आहे? रिअल अँड इक्वल म्हणले. काय कंडिशन आहे? रिअल अँड इक्वल. आता रिअल अँड इक्वल म्हणजे काय कंडिशन आहे बेटा? ते की डेल्टा जी तुझी व्हॅल्यू जी आहे काय असते म्हणाले? 0 आहे. काय बेटा? 0 असते. मग आता डेल्टाची व्हॅल्यू काय आली तर पुटअप कर. 4 m मायनस 12 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय? m मायनस 14 आणि इक्वल टू 0. ह्या 4 ला याच्या डिवाइड मध्ये नेऊन टाक. मायनस 12 मायनस 14 0 भागिले 4 म्हणजे हे 4 इथं कुठे गेलं? डिवाइड मध्ये. म्हणजे इथं काय आलं? मायनस एका ब्रॅकेट मध्ये 12 m मायनस 14 इक्वल टू 0 आलं. त्याला सेपरेट कर. m मायनस 12 इक्वल टू 0 और
आणि एम मायनस किती 14 इक्वल टू 0 बेटा. ओके. मग नाही नाही बघ, हे -12 तिकडे जाऊन काय होतील, +12 होतील. काय होतील बेटा, +12 इक्वल टू, हे तिकडे जाऊन +12 झालं. म्हणजे एक एम ची व्हॅल्यू किती आली, 12 आली. तसंच हे तिकडे जाऊन काय झालं, -14 तिकडे जाऊन काय झालं बेटा, +14 झालं. काय झालं, +14. म्हणजे तुझं एम ची व्हॅल्यू 12 आली, दुसऱ्या एम ची व्हॅल्यू 14 आली. आता इतर व्हॅल्यू घ्यायची कोणती हे आपल्याला कळालं पाहिजे. कारण 12 इथं जर 14 जर घेतल्या आपण, इथं जर 12 जर घेतल्या, एम ची व्हॅल्यू जर आपण इथं 12 घेतल्या, ह्या 12च्या जागी जर आपण ह्या एमच्या जागी जर 12 टाकल्या, तर 12 - 12 0 झाले. 0 एक्स स्क्वेअर म्हणजे हा 0, ही पूर्ण टर्म 0 होऊन चालली. म्हणजे आपलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असते का बेटा, राहणारच नाही. म्हणून आपल्याला हे काय घ्यायचे, ही व्हॅल्यू घ्यायची नाही. काय घ्यायची नाही, कारण ए नॉट इक्वल टू 0 म्हणले. आपल्याला काय नाही पाहिजे, ए नॉट इक्वल टू 0 नाही पाहिजे. जर याची व्हॅल्यू जर 0 असेल, तर मग एक्स स्क्वेअर आपला काय होऊन चाललाय, 0 होऊन चाललाय. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनच शिल्लक राहणार नाही. म्हणून ही व्हॅल्यू घ्यायची नाही. आपल्याला व्हॅल्यू घ्यायची एम ची. एम ची व्हॅल्यू किती असेल बेटा, एम इक्वल टू 14. ओके. हे इथं शेवटला लक्ष ठेवायचं. नाहीसा तुम्ही 12 टाकसाल तर आन्सर इथं गलत होईल एवढं करून. ओके बेटा, समजलं. हा क्वेश्चन साधा सिंपल आपल्या बुक मधलाच होता क्वेश्चन, प्रॉब्लेम सेट मधून. ओके. हा सुद्धा हॉट क्वेश्चन पडला होता. क्वाड्रॅटिकचे जेवढे आपले वर्ड प्रॉब्लेम आहेत, एंडिंगचे प्रॉब्लेम सेटचे आणि प्रॅक्टिस सेट मधले वर्ड प्रॉब्लेम करायचे बेटा, ते सुद्धा हॉट क्वेश्चन असतात आणि ते सुद्धा पडतात. ओके, झालं. चला आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. कोणता बेटा, नेक्स्ट क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन. दुसरा काय म्हणते, मनीषा wants to distribute किती 540 बनाना. आता बघा, हे काय सांगितलंय इथं, आपल्याला बनाना दिलाय. आपल्या बुक मध्ये कोणती व्हॅल्यू आहे बेटा, तिथं ऑरेंज आहे. काय ऑरेंज आहे, बुक मधलाच क्वेश्चन, फक्त नाव बदलले. इथं मनीषा दिले, तिथं नाव वेगळं असेल, आपल्या बुक मधला आन्सर. आणि इथं 540 बनाना आहे, तिथं ऑरेंज आहे. सेम स्टुडंट 30 स्टुडंट इंक्रीज, म्हणजे तेच आहे इथून पुढे 3 बनाना. ओके, ऑरेंज, बनानाच्या जागी ऑरेंज. आपला बुक मधलाच प्रॉब्लेम हाय, पण इथं नावं चेंज केलेत. ओके, तेच क्वेश्चन. आणि कधी विचारला बेटा, हे जुलै 2024 ला विचारलेला हॉट क्वेश्चन आहे. ओके, मग याला सॉल्व्ह करत असताना सोल्युशन आपल्याला काय करा म्हणले, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट. म्हणजे आपल्याला माहित आहे काय हो, देर आर एक्स स्टुडंट आपण पकडू. ओके बेटा, आपल्याला एकूण विद्यार्थी म्हणजे देर आर एक्स स्टुडंट. ओके, मग नंतर काय म्हणले आपल्याला, 540 जे आपले बनाना आहेत, बनानाज डिस्ट्रीब्युट अमॉन्ग एक्स स्टुडंट. ओके बेटा, एक्स स्टुडंट हे झालं. मग नंतर काय म्हणते, की मग हे जे 540 आहेत, काही विद्यार्थ्याला वाटले, तर इच विल गेट इच विल गेट काय स्टुडंट किती बेटा, हे 540 भागिले एक्स स्टुडंट म्हणजे किती विद्यार्थ्याला आपण 540 बनाना आपण काय करू शकतो बेटा, काय करू शकतो इथं, वाटू शकतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला किती बनाना मिळतील, किती बनाना मिळतील. ओके ना, इथं बनाना करा, इथं काय करता बेटा, बनाना, बनाना. ओके, इच स्टुडंट, इच स्टुडंट. ओके, इच स्टुडंट विल गेट 540 भागिले एक्स बनाना. म्हणजे 540 बनाना आपण किती विद्यार्थ्याला पुरेल हे झालं. मग नंतर त्यानं काय करते, न्यू स्टुडंट, न्यू स्टुडंट काय झाले बेटा, इन्क्रीज झाले. किती इन्क्रीज झाले, नवीन स्टुडंट मोर दॅन किती, हे 30 स्टुडंट काय झाले बेटा,
इन्क्रीज झाले. म्हणजे पहिले आधी किती होते एक्स, त्याच्यात किती वाढले? 30 वाढले. मोर दॅन म्हणलं की काय बेटा? मोर दॅन म्हणले की प्लस. मोर दॅन म्हणले की प्लस. म्हणजे एक्स प्लस 30 झाले. हे वाढल्याच्या नंतर मग किती विद्यार्थ्यांना आपल्याला ते पुरेल? स्टुडंट विल गेट विल गेट 540 भागिले एक्स प्लस 30. ओके, म्हणजे हे काय बेटा? बनाना. ओके, हे झालं आपलं बनाना. किती विद्यार्थ्याला पुरेल? मग देअर फोर अकॉर्डिंग 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 टू क्वेश्चन अकॉर्डिंग टू क्वेश्चन क्वेश्चन काय म्हणते बघा. आता आपल्याला इथे कंडिशन बनवता आली पाहिजे. कंडिशन काय? हे 540 बाय एक्स इथे काय? लेस दॅन. काय लेस दॅन म्हणजे काय बेटा? मायनस 540 एक्स प्लस 3 आणि वुड गेट 3 बनाना. म्हणजे किती कमी पडालेत बेटा? तिथे मोर दॅन म्हणजे 3 कमी पडालेत. म्हणजे इथं आले इक्वल टू 3 एवढे वाटल्याच्या नंतर. मग आता आपल्याला हे इक्वेशन घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, साधं सिंपल क्वेश्चन, लय अवघड नाही. आपल्या बुक मधल्याच क्वेश्चन आहे, फक्त नावं बदललेत. यानं याला आता काय करा? 540 आहे ना बेटा, कॉमन काढा. 540 काय केले आपण? कॉमन काढल्या. इथं एक्स उरलं मायनस इथं काय? इथं वनच उरणार कॉमन काढल्यामुळं. एक्स प्लस 3 इक्वल टू 3. ओके बेटा, हे झालं आपलं कॉमन. मग काय करायचं? हे 540 ला 540 क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या एक्स प्लस 3 न 1 ला गुणल्या. एक्स प्लस 3 आलं. एक्स प्लस 3 आलं. एक्स ने याला गुणल्या मायनस एक्स बाय. आता खाली काय करता? एक्स ने याला गुणा, खालच्या खालच्याचा गुणाकार. म्हणजे एक्स एक्स ने गुणलं काय झालं बाबा? एक्स स्क्वेअर प्लस 3x 3x. ओके बेटा, 3 नाही 30 30 30 30 रे बापा, 30 देऊ रे. 30 बेटा, 30x. किती बेटा? 30x. मग इक्वल टू इकडे कोण आहे बेटा? 3 आहे. कोण आहे? 3. तर 540 हा एक्स कटला, हा एक्स कटला, इथं 30 उरले. इथं काय राहणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस 30x इक्वल टू 3. याला इकडे खाली न्या. इथं आलं 30. इथं उरल एक्स स्क्वेअर प्लस 30x इक्वल टू 3 बाय 540 खाली आलं. 3 एक 3, 3 8 24, 180. ओके, आता याला इकडे घेऊन या. 30 गुणिले 180 बरोबर हे तिकडे गेलं एक्स स्क्वेअर प्लस 30x. ओके, मग याचा आणि याचा गुणाकार केला तर किती येते? 54 5400 इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 30x. ओके, मग इकडे आलं 0. म्हणजे हे इक्वेशन काय झालं? एक्स स्क्वेअर प्लस 30x मायनस 5400 इक्वल टू 0. ओके, मग गुणाकार केला तर आपला काय आलं पाहिजे बेटा? नाही, आपल्याला इथंच ऍडजस्ट करून बसवावं लागते. गुणाकार करून काय केलं पाहिजे? तर याचं काय करायचं बेटा? इथं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? मायनस गुणाकार केला तर मायनस किती आलं पाहिजे? 5400 आलं पाहिजे. आणि हे केलं तर बेरीज केली तर 30 आलं पाहिजे. असे दोन फॅक्टर म्हणजे किती बेटा? 90 आणि 60. 9 सक 54, 90 आणि 60. मला मायनस गुणाकार पाहिजे, म्हणजे मायनस कोणाला देऊ? लहान संख्येला. आपले दोन फॅक्टर भेटले तर एक्स स्क्वेअर प्लस 90x मायनस 60x मायनस 5400 इक्वल टू 0. ह्या दोघातून कॉमन कोण निघेल भाऊ? एक्स निघेल. इथं एक्स प्लस 90 आलं आणि इथं मायनस. ओके, मायनस 60 आपण काय काढल्या बेटा? बाहेर काढल्या. एक्स मायनस मायनस प्लस झालं, 60 ने याला भागा म्हणजे तुमचं 90 येईल इक्वल टू काय झालं? 0. मग हा एक ब्रॅकेट काय करायचं बेटा? सेम बाहेर काढायचा. राहिलं उरलं सुरलं खरकट आपण दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाकून टाकायचं इक्वल टू 0. मग एक्स प्लस 90 इक्वल टू 0 और मध्ये एक्स मायनस
60 इक्वल टू 0. ओके. तर मग नंतर हे मायनस तिकडे जाऊन काय होणार आहे, म्हणजे प्लस तिकडे जाऊन काय होणार आहे, -9. आणि हे तिकडे जाऊन काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे मायनसची आपली व्हॅल्यू घेणार नाहीत. तर x बरोबर किती आलं, 60. x बरोबर 60 म्हणजे आपल्याकडे देर आर किती स्टुडंट आहेत बेटा, आपले किती स्टुडंट आहेत मग, 60 स्टुडंट असतील. किती, 60 विद्यार्थ्याला 540 बनानाचे आपल्याला काय करायचं होतं, डिस्ट्रीब्युट करायचं होतं. तर 60 विद्यार्थ्याला जर आपण याला भागल्या, साइन किती, 660 कटलं, साइन 54 म्हणजे एका विद्यार्थ्याला किती येणार आहेत बेटा आपल्याला, 9. आणि जर विद्यार्थी 30 वाढले तर किती, साइन 9, 9 सक 54 म्हणजे 6 येते. ओके. जर हे पुढचं विचारलं तर आपल्याला फक्त एवढंच विचारलंय की किती विद्यार्थी, देर आर एक स्टुडंट, म्हणजे फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट, किती विद्यार्थी आहेत तेवढंच विचारलंय. आणि आपण तेवढेच विद्यार्थी काढलेत, तर एकूण विद्यार्थी किती असतील बेटा आपले, 60 असतील. किती असतील आपले, 60 असतील. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला, आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा पोहोचली पाहिजे. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. ओके भैया, चलो.